संत तुकाराम बीज या दिवसानिमित्त विठ्ठल मंदिर येथे श्रीराम जय राम जय जय राम हा सामूहिक जप व ह भ प श्री गणेश गोविंद गाडगीळ कल्याण यांचे हरिकीर्तन आयोजित केले होते, ज्याचा सर्व भक्तांनी खूप आनंद लुटला. आपण खरंच खूप नशीबवान आहोत की आपला जन्म महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्राला खूप मोठी संतांची परंपरा लाभली आहे. त्यापैकी एक आहेत संत तुकाराम. तुकोबांबद्दल सांगायचे झाले तर तुकोबा संसारी असले तरी ग्रंथ वाचन व विठोबाचे दर्शन हा त्यांचा नेम चालू होता. संसारातील प्रतिकूल परिस्थितीमुळे ते पांडुरंगाच्या आणखी जवळ आले. पांडुरंगाशिवाय या जगात आपले कोणी नाही हा त्यांच्या मनाने पक्का निर्धार केला होता. रामकृष्ण हरी हा मंत्र त्यांचे सर्वस्व झाला. संत नामदेवांचा शतकोटी अभंग रचण्याचा संकल्प तुकाराम महाराजांनी 5,01,34,000 अभंग रचून पुरा केला. त्यांनी लिहिलेल्या अभंगाच्या वह्या ज्या इंद्रायणीत टाकून दिल्या होत्या, त्या वह्या इंद्रायणीने जशाच्या तशा त्यांच्या पुढे आणून ठेवल्या. त्यांचे शुद्ध आचरण, साधुत्व व उपदेशाचा जनतेच्या मनावर अधिक परिणाम होऊ लागला. कधी गावाबाहेर माळावर, कधी इंद्रायणी तीरी त्यांची कीर्तने रंगू लागली. एके दिवशी इंद्रायणी काठी विठ्ठल विठ्ठल या नामघोषाने मंडळी तल्लीन झालेली पाहून तुकोबा गुप्त झाले. त्यांना वैकुंठाहून देवाचे बोलावणे आले होते. हीच फाल्गुन वद्य द्वितीया तुकाराम बीज होय. जय जय राम कृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. विठ्ठल